श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत हीच स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी चरित्र सारामृताच्या प्रत्येक अध्यायाची फलश्रुती पाहणार आहोत. तर पाहूया. अध्याय पहिला, घरातील शुभ कार्य निर्विघ्नपणे पार पडतील. अध्याय दुसरा, प्रवास सुखकर होईल. अध्याय तिसरा, शासकीय कामकाज लवकर पूर्ण होईल. अध्याय चौथा, घरात अन्न कमी पडणार नाही. अध्याय पाचवा, गुरुजवळ हट्ट करू नये. अध्याय सहावा, संपत्तीचा गर्व होणार नाही, चोरी टळेल. अध्याय सातवा, सद्गुरु प्राप्ती होईल. अध्याय आठवा, संबंध बाधा नाहीशी होईल वा अंगी दानशूरपणा येईल. अध्याय 10वा, संतती प्राप्त होईल. अध्याय 11वा, गुरुसेवा घडेल व गुरुकृपा होईल. अध्याय 12वा, गुरुसेवेमध्ये कोणतेही विघ्न येणार नाहीत. अध्याय 13वा, चित्त शुद्धी होईल व गेलेले धन परत मिळेल. अध्याय 14वा, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नामाचा जप फलदायी होईल. अध्याय 15वा, दारिद्र्य दूर होईल, संपत्ती प्राप्त होईल. अध्याय 16वा, गुरूंवर पूर्ण श्रद्धा ठेवून व्यवसायामध्ये प्रगती होईल. अध्याय 17वा, गुरुभक्ती उत्तम होईल, गुरुकृपा होईल. अध्याय 18वा, लहान वयातच मनुष्य सन्मार्गाला लागेल. अध्याय 19वा, योगाभ्यासात प्रगती होईल. अध्याय 20वा, धर्मभेदभाव दूर होतील, अध्यात्म ज्ञान प्राप्त होईल व मार्गदर्शन मिळेल. अध्याय 21वा, संपूर्ण संकटामधून सुटका होईल. त्याचप्रमाणे ज्यांना आपल्या जीवनात स्वामी सेवेने खरोखरच बदल घडवून आणायचे आहेत त्यांनी दिलेली स्वामी सेवा करावी. दररोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 11 माळी जप करावा. श्री स्वामी चरित्र सारामृताचे रोज 3 अध्यायांचे पठण करावे. रोज एकदा श्री सूक्ताचा पाठ करावा. रोज रात्री श्री कालभैरवाष्टकाचा 11 वेळा किंवा 1 वेळा पाठ करावा. ही सेवा नित्य केल्यास पत्रिका नशीब कितीही खराब असू दे, स्वामी तुमच्या प्रत्येक स्वप्नांची पूर्तता करतील. श्री स्वामी समर्थ.